मंगळवारी सायंकाळी आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे येळ्ळूर परिसरातील जनजीवन काही काळासाठी विस्कळीत झाले. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे एक मोठे झाड आणि विजेचे खांब मुख्य रस्त्यावर कोसळल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. या घटनेमध्ये काही वाहनांचे देखील नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांनी हेस्कॉमशी संपर्क साधला. हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांनी व परिसरातील तरुण युवा कार्यकर्त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सर्वांनी मिळून अथक प्रयत्नांची पराकाष्ठा करत रस्त्यावर पडलेले झाड आणि तुटलेले खांब बाजूला केले. माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील, हेस्कॉमचे सदा साबण्णावर, स्थानिक नागरिक मधु कुगजी, सतीश कुगजी, प्रशांत कुगजी, गणू कुगजी, बजरंग घाडी, बाळू लोहार, हेमंत पाटील, श्याम येळ्ळूरकर, ग्रामपंचायत कर्मचारी उदय हुंद्रे, विनोद हट्टीकर, महादेव मुरकुटे, गावातील नागरिक आणि हेस्कॉम पथकाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे तब्बल 2.5 तासांच्या अथक परिश्रमानंतर रस्ता वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आला.